बोर्डची पण तयारी करायची आहे, सीईटीची पण तयारी करायची आहे. 3.5 महिने उरलेत. होईल का अभ्यास? असा प्रश्न मनात आणायचा नाही. होईल का असं आम्हाला काय विचारताय? तुम्हाला करायचंय. करून दाखवायचंय. मी आहे. कसा करायचं सांगतो ना. मग तो होईल का? मला जमेल का? असे प्रश्न निरर्थक आहेत. मनात आणू नका. येते लक्षात मी काय सांगतो ते? सगळं ईझी आहे. प्रॉपर प्लॅन पाहिजे. प्रॉपर प्लॅन पाहिजे. सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते तुम्हाला? सगळ्यात जास्त भीती या विषयाची वाटते. का? 16 टॉपिक आहेत. अवघड आहेत. न्यूमेरिकल जमत नाहीत. डेरिव्हेशन्स खूप आहेत. अरे त्या त्या वाटेनं जायचंच नाहीये तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो. माझं ऐका. माझं ऐका की तुम्ही फिजिक्सच्या सुरुवातीला पहिल्यांदा डेफिनेशन सुरुवात करा. मी 10 व्हिडिओ अपलोड केलेत. 15-16 मिनिटाचे व्हिडिओ आहेत रे. रोज एक केलं तरी 10 दिवसात सगळ्या डेफिनेशन्स तुमच्या होतील. 10 ते 15 मार्काला डेफिनेशन्स येतात. 10 ते 15 मार्काला बोर्डच्या एक्झाममध्ये डेफिनेशन्स येतात आणि डेफिनेशन जमलं की डिस्टिंग्विश जमतातच रे. त्या डेफिनेशनचेच मुद्दे त्यात घ्यायचे असतात. बरं त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो काही टिपिकल डायग्राम इम्पॉर्टंट आहेत. काही टिपिकल डायग्राम आहेत. त्याच येतात परीक्षेत. बरं याच्यावर सेपरेटली व्हिडिओ आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. ऑल डिस्टिंग्विश सह्याद्री ट्युटोरियल्स फिजिक्स सर्च करा व्हिडिओ मिळेल. ऑल इम्पॉर्टंट डायग्राम इन फिजिक्स सह्याद्री ट्युटोरियल्स. सह्याद्री ट्युटोरियल्स इम्पॉर्टंट आहे. मग चॅनलवर नवीन असाल तर पहिला सबस्क्राईब नक्की करा बरं का. आणि डेफिनेशन डिस्टिंग्विश डायग्राम आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो लॉज. या सगळ्यांच्या प्लेलिस्ट तयार आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो आता हा पॉइंट सगळ्यात किचकट वाटतो मुलांना. इथंच सगळं कॉन्फिडन्स डाऊन होतो. प्रिव्हेशन्स. रोज 10 मिनिटं वेळ द्यायची तयारी आहे का मला सांगा? रोज फक्त किती मिनिटं? 10 मिनिटं वेळ द्यायची तयारी आहे का? तर मी रोज 10 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करतोय. डेरिव्हेशन्स. एक 5 व्हिडिओ अपलोड झालेत. 6 डेरिव्हेशन्स त्यात कंप्लीट झालेले आहेत. आणि बघता बघता सगळे डेरिव्हेशन्स कंप्लीट होतील. पण रोज अभ्यास केला तर ठीक आहे ना. का एक्झामच्या आदल्या दिवशी बघणार आहे? उपयोगच नाहीये लक्षात घ्या. मग या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवर फ्री आहेत. सुरुवात तरी करा ना. सुरुवात तरी करा ना लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर केमिस्ट्रीमध्ये मी सांगतो लक्षात घ्या. हे सगळं आहे. डेरिव्हेशन्स फिजिक्समध्ये एका टॉपिकमध्ये 12-13 आहेत. रोटेशनल डायनामिक्समध्ये. केमिस्ट्रीमध्ये अख्ख्या सिलेबसमध्ये 10-12 डेरिव्हेशन्स आहेत. बरं आता यात इम्पॉर्टंट काय माहितीये का सांगतो तुम्हाला मी की केमिस्ट्री असू दे, मॅथ्स असू दे. आता मी तुम्हाला सांगतो हे सगळं मला एक्झामच्या अगोदर कंप्लीट पाहिजे. रोज तुम्ही काय करायचं माहितीये का की डेफिनेशनचा एक 10 मिनिटाचा व्हिडिओ बघायचा. ओके. डेरिव्हेशनचा एक 10 मिनिटाचा व्हिडिओ बघायचा. ओके. डिस्टिंग्विश डायग्राम अँड लॉज. लॉज मध्ये सुद्धा एक रोज 10 मिनिटाचा व्हिडिओ बघायचा. रोज तुम्ही अर्धा तास वेळ नाही काढू शकत. अरे काढू शकतो रे आपण. काढलाच पाहिजे. पण केमिस्ट्रीमध्ये सांगू का की 54 मिनिटाच्या एकाच व्हिडिओमध्ये 54 मिनिटाच्या एकाच व्हिडिओमध्ये सगळे डेरिव्हेशन्स घेतलेत. मी ॲपवर फ्री ठेवलंय. मग प्ले स्टोअरवरून सह्याद्री ट्युटोरियल्स ॲप पण डाउनलोड करा. मग त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो मॅथ्सच्या बाबतीत ॲट एनी कॉस्ट तुम्हाला सगळे थेरम अगोदर करायचे आहेत. एक्झामच्या आदल्या दिवशी काय थेरम करत बसणार आहे व्हय? वेक्टरमध्येच 15-15 थेरम आहेत. आणि वेक्टरची सेपरेटली प्लेलिस्ट आहे. बरं हे आहे मी म्हणतोय तुम्हाला हे सगळं आपल्या चॅनलवर आहे लक्षात घ्या. मी बऱ्याच वेळा तुम्हाला मी सांगतो नवीन असाल सबस्क्राईब करा. व्हिडिओज खूप छान आहेत आणि मला तुमची मानसिकता माहिती आहे. 2.5-3 तासाचे लेक्चर्स नाहीयेत आपले लक्षात घ्या. YouTubeवर जे आपले लेक्चर्स आहेत ना, हे एकदम बेस्ट आहेत लक्षात घ्या. तुम्ही जर प्लेलिस्टमध्ये बघितलं ना, तर मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. इथं बघा ऑल डेफिनेशन्स हे 10 व्हिडिओ आहेत ना, तर किती मिनिटाचे व्हिडिओ आहेत? इथं दिसेल तुम्हाला लक्षात घ्या. 10 मिनिटं, 14 मिनिटं, 13 मिनिटं, 13 मिनिटं, 17 मिनिटं, 19 मिनिटं, 20 मिनिटं. अरे 20 मिनिटाचे पण व्हिडिओ आहेत. मग तो जो 20 मिनिटाचा व्हिडिओ आहे ना, कदाचित त्यात मी न्यूमेरिकल सुद्धा घेतलेले असणार आहेत. डेफिनेशनवर बेस्ड न्यूमेरिकल सुद्धा असतात. बरं मॅथ्समध्ये मला तुम्हाला काय दाखवायचंय, की मॅथ्समध्ये वेक्टर, लाईन प्लेन याचं वेटेज फक्त हे 2च टॉपिकचं वेटेज 22 मार्काचं आहे. 40 मार्काचा सेक्शन 1 असतो लक्षात घ्या. 40 मार्काचा सेक्शन 1 असतो लक्षात घ्या. ओके. 40 मार्काचा सेक्शन 1 असतो. त्यातले 22 मार्काला हे 2 टॉपिक आहेत. करा ना मग लक्षात घ्या. आणि डेरिव्हेटिव्हचे 3 थेरम आहेत मोजून. त्यातलं एक येतच परीक्षेत. पेअर ऑफ स्टेटमध्ये 2च थेरम आहेत. त्यातलं एक येणार आहे. म्हणजे फिक्स क्वेश्चन्स आहेत. फिक्स क्वेश्चन्स आहेत. मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही हे पहिला केलं. बघा मी काय म्हणतोय, की तुम्ही ॲट एनी कॉस्ट की बोर्डसाठी चांगली प्रिपरेशन केली, की सीईटीचा पाया भक्कम होऊन जाईल रे. मुलं चुकतात कुठं माहितीये का, की थिअरी परफेक्ट नाहीयेत एमसीक्यू सॉल्व्हिंग. नाही चालणार. हे उपयोगाचं नाहीये.
बरं आणि सगळ्यात इम्पोर्टंट की तुम्हाला आपल्या चॅनलवर आता मी तोंडी सांगतो लक्षात घ्या, की आपल्या चॅनलवर तुम्हाला लाईव्ह सेशन जे आहेत ते डेली अटेंड करायचे आहेत लक्षात घ्या. आता मी सांगतो 18 दिवस वेळ कसा वाटतो तुम्हाला? पुरेसा आहे? कमी वाटतोय खूप? फक्त 18 दिवस पुरेसा आहे. मी लास्ट इयरचा अनुभव सांगतो, की काही मुलं माझ्याकडे शेवटच्या 3 आठवड्यासाठी आले होते. म्हणजे 3 आठवडे म्हणजे समजा 18 दिवस पकडा 21, 18 ते 20 दिवस. तर या 20 दिवसात मला फॉलो करून मी म्हणेल तसा अभ्यास केला त्या मुलांनी आणि मी तुम्हाला सांगतो 98 पर्सेंटाईल पर्यंत मुलांचा स्कोर आम्हाला मिळालाय. चांगला. फक्त ऐकलं पाहिजे ना, म्हणजे दिवसाची सुरुवातच सह्याद्री ट्युटरनं व्हायला पाहिजे. पहाटे तुम्ही उठला ना, की 5 वाजता आमचा व्हिडिओ अपलोड असतो. मग 5 नं तुम्ही केव्हाही उठा, की पहिला माझा 5 मिनिटाचा व्हिडिओ बघायचा आणि डेली टार्गेट काय दिले ते बघायचं. ओके. मग मी सांगतो रोज 2 ते 3 एक्स्ट्रा व्हिडिओ मी सांगतो. आपल्या क्रॅश कोर्स मी प्रोव्हाईड करतोय ते. तेवढं जरी केलं, तरी 90 दिवसात 90 दिवसात सीईटी बोर्ड सगळी प्रिपरेशन होईल. ओके. त्याचबरोबर दिवसातून 11:30 वाजता आपला डेरिव्हेशनचं सोमवार ते शुक्रवार. शनिवार, रविवार लेक्चर नसतं बरं का आपल्या लक्षात घ्या. सोमवार ते शुक्रवार डेरिव्हेशन 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे. काय प्रॉब्लेम आहे? तो बघितला पाहिजे लक्षात घ्या. तो बघितलाच पाहिजे. आणि सगळ्यात इम्पोर्टंट मला काय म्हणायचं आहे, की त्याच्या नोट्स बनवल्या पाहिजे. आत्ता हा काळ महत्वाचा आहे. आता नोट्स तुम्ही बनवू शकताय. आणि नोट्स बनवताना मी तुम्हाला सांगतो, याच मेथडनं जावा. टॉपिक वाईज जाऊ नका रे. जर केमिस्ट्रीमध्ये मी जर डायग्राम म्हणलं ना, तर मी सांगतो ना, मोजून 4 डायग्राम आहेत. फक्त 4 डायग्राम आहेत. H2O2 फ्युअल सेल, ड्राय सेल, लीड स्टोरेज सेल, 3 झाले आणि SHE स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आणि कुठलाही पेपर काढून बघा. या 4 मधलेच डायग्राम येतात. मग मी तुम्हाला थोडक्यात सांगतो ना, की एवढंच करायचंय. त्याच्या बाहेरचं काय करायचं नाहीये लक्षात घ्या. पण ते केलं तर पाहिजे. पण तुमचा पहिल्यांदाच असतो हा प्रश्न. होईल का? दुसरा प्रश्न असतो, की सर मी 11वीत काहीच केलं नाही. माझं बेसिक कच्चं आहे. मग मला जमेल का? अरे 12वीचा टॉपिक सुरू करायच्या अगोदर तुमचं मन काय म्हणतंय? माझं 11वीचं राहिलंय. राहिलं 11वी. झाल्या, चुका झाल्या तुमच्याकडून. इथून पुढे तरी चूक करू नका. हा लास्ट चान्स आहे तुमच्यासाठी. हा तुमच्यासाठी लास्टच चान्स आहे. ॲट एनी कॉस्ट तुम्हाला हे करायचं आहे लक्षात घ्या. आणि फक्त शेड्यूल फॉलो करा रे. माझ्या रेग्युलर टेस्ट असणार आहेत. ओके. आणि आपले सॉलिड स्टेट केमिस्ट्रीचे सांगतो सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रिया आणि थर्मो हे 4 मोठे टॉपिक झालेत आपले. ओके. ह्याच्यावर 2-2 फ्री टेस्ट ठेवलेत आपल्या. ॲपवरती फ्री टेस्ट आहेत. आणि जो नंबर आम्ही प्रोव्हाईड करतो त्याच्यावर कॉल करा. तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर. फक्त तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची. तुमच्या आतून आलं पाहिजे, की हे मला आता करायचंय ते. कारणं खूप आहेत रे, मग हे असंच झालं, तसंच झालं, मी आजारीच पडलो, मी केला होता सगळा अभ्यास, मला चक्कर आली, उलटी झाली, हे झालं, ते झालं. भरपूर कारणं मी ऐकतो रिपीटर मुलांचे. काय उपयोग आहे? वर्ष वाया गेले ना. वर्ष वाया गेले मुलांचं. तुमच्या बाबतीत मला ते होऊन द्यायचं नाहीये. पण थांबा, करणारच नाही तर तुम्ही किती त्यांच्या म्हणजे म्हणतो ना, दगडावर डोकं आपटून काय उपयोग आहे? ती पण गोष्ट खरीच आहे. तुम्हाला थोडं तरी माझं पटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये प्रॉमिस करा, की सर आजपासून मी करणार. तुम्ही म्हणाल तसं मी शेड्यूल फॉलो करणार. पहाटे मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्वेशन्स पण देतोय टाइप करायला, की वाचा आणि कमेंटमध्ये मला सांगा. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय काय, की सुरुवात दिवसाची तुम्ही केली माझ्या आपल्या सह्याद्री ट्युटोरियलपासून, तर तुमचं सगळं शेड्यूल कंप्लीट होईल. मी प्लॅन करून देतोय तुम्हाला. तुम्हाला फक्त फॉलो करायचंय. ओके. मग काही डाउट असले तर विचारा मला. ऑल द बेस्ट.